भेंडोळ दरम्यान जो अपघात झाला तर हा अपघातापासून घातपात आहे, याबद्दल तुमचं नेमकं तपास कसा आहे आणि तुम्ही आरोपी कशी होता? तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे तिचा कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे. या फिर्यादीवरनं आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला. त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले. तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला. मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच एसडीपीओ साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली. गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला. सीसीटीव्ही असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली. आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश साहुळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले. आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जी काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन. त्याच्यानंतर असं कळालं की जे त्यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला. तर याचा आम्ही सगळं सखोल तपास केला. 3 आरोपी अटक केले. यात जी रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे, पीसीआर घेतलेला आहे. सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयजी सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे. धन्यवाद.